फक्त मेन रस्त्याला जावं तर हा रस्ता खराब आहे. आता इथून जरा चांगला रस्ता लागलाय. मागं बघून घ्या, पुढं बघून घ्या, रस्ता ओके. आता चालू द्या. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही ठोकल्यावर कुठं जाशाल? स्वर्गात, नरकात? हे बघा, हे असे मध्ये मध्ये येतात ना, कधी पण लक्ष ठेवा. ह्या साईडला पण रस्त्यांचे कामं चालू आहेत. हो, खड्डे एकच नंबर. तर हा दारणा धरण आहे. पण ह्या खड्ड्यांचं काय लॉजिक आहे? मला कधी कधी असं वाटतं, भेंडी मी गाडीच कशाला आणली. इथं तर लईच खडी आहे. बाबा, एवढे मोठे मोठे ट्रक आहेत. थांबा एक मिनिट, मीच विसरलो काय बोलायचं होतं मला. हा मधला रस्ता आहे, टोटल जंगलचा एरिया आहे. बाबा, हे एवढे एवढे खड्डे आहेत ना, मला बोलायचं सुद्धा कंटाळा येतो माहितीये का. या खड्ड्यांविषयी जेवढं बोलचाल तेवढं कमीच आहे. आता आपल्या घोड्यासाठी रस्ता चांगला आहे, घोडा पळण्यासाठी तयार आहे आपला. एकच नंबर. आपली गाडी ऑटोमॅटिकली खाली जाते. तर मित्रांनो, आपण जसं नाशिकवरून गावाला आलतो आणि तुम्हाला मी माझ्या गाडीची एक ट्रिप दाखवलेली, तसंच आता मी नाशिकला चाललोय. माझं काम आहे थोडं, तर परत एकदा आपण गाडीने प्रवास करतोय, त्याची पण क्लिप तुम्हाला मी सर्व दाखवाल. तर चला मित्रांनो, आपण तयार आहे. हेल्मेट वगैरे सर्व घालून आपली गाडी पण तयार आहे. आता आपण निघूया. चला. तर मित्रांनो, हे बघा, हे आपले वावर आहे, शेत आहेत. त्या दिवशी येता येता तुम्हाला रात्रीशी दाखवलं नाही, हे पाटाला पाणी चालू आहे, म्हणजे वावरात पाणी चालू आहे आपल्या. हे आपले वावरातले रस्ते आहेत आणि आपल्याला आता वावरातल्या रस्त्यातून बाहेर पडायचे आणि आपल्याला लागायचे हायवेला. म्हणजे अजून हायवेला पण जायचे आपल्याला. तोपर्यंत आपण आपल्या वावरातून निघू हळूहळू. तर मित्रांनो, आपल्याला ही थोडीशी रस्त्याची परिस्थिती खराब आहे. म्हणजे फक्त मेन रस्त्याला जावं तर हा रस्ता खराब आहे. ओके बाबा, खतरनाक दगड आहेत. आता हा रस्ता कधी सुधरल काय माहित नाही. जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत आपण असंच दमादमाने इथून गाडी चालवायची. आणि काय नाही, थोडा वेळ त्यानंतर आपल्याला चांगला रस्ता लागेल. पण थोड्या वेळासाठी पण भरपूर खड्डे वाटतात इथं. गाडीतून सामान नेताना तर आदळआपटच होते इथं. पण ठीक आहे, काय नाही. हे बघा मित्रांनो, जर तुम्हाला दिसत असेल तर समोर समृद्धी महामार्ग आहे आणि आपल्याला समृद्धी महामार्गाच्या खालून जायचंय. ओके, चला तसं आपण निघालोय आता. तर मित्रांनो, हे बघा समृद्धी महामार्ग. आपण आता हा समोरचा डोंगर चढतोय. रस्त्यांची हालत आपली थोडी खराब आहे, पण तरी पण आपण ना ऍडजस्ट करून घेऊ. तुम्हाला जर कळत असेल, कुत्र साईडला गेलं, आपण डायरेक्ट डोंगरात चढतोय आणि हे दगड बघा, दगड. जर गाडी चालवायची म्हटली का, हे जे कडेकडेने थोडासा मातीचा रस्ता आहे हलकासा, फक्त त्याच्यातूनच घेता येते. मधून तर गाडी चालवताच येत नाही, कारण की एवढ्या दगडांवर तुम्ही गाडी कशी काय चालवणार सांगा बरं.
एक गोष्ट आहे फक्त, जर मला एक सांगा, तुम्हाला जर एमर्जन्सी कुठे जायचं असेल तर एमर्जन्सी या रस्त्यांमधून तुम्ही गाडी कसं काय पळवणार सांगा? एखादा माणूस जर आजारी असला, सिरियस असला, गाडीवर मरून जाईल ते दवाखान्यात नेता नेता. हे असे तर रस्ते आहेत. ठीक आहे, तरी पण आपण चाललोय हळूहळूच, कारण की आपल्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नाहीये की बाबा जोरात वगैरे जाऊ शकतो असं काही. हळूहळूच जाऊ आपण. काय नाही तसं, रस्ता आता थोडाच राहिलाय, थोड्याशा रस्त्याच्या नंतर चांगला रस्ता येणारच आहे. ओके, तर काय नाही, जसं मी थोडं ऍडजस्टमेंट करतोय, तुम्ही पण थोडी ऍडजस्टमेंट करून घ्या. आपलंच गाव आहे किती झालं तरी. चला आता इथून जरा चांगला रस्ता लागलाय आणि हा रस्ता डायरेक्ट खाली घोटी सिन्नर हायवेला लागल. तर मित्रांनो, आता आपण चाललोय नाशिकला. बरं, तर आता नाशिकला जाताना मी कुठल्या रस्त्यावरून जातो आणि ते रस्ते कसे आहेत हे मी तुम्हाला दाखवेलच. तर तयार राहा. आता हा रस्ता संपत आलाय, हा खाली लागल घोटी सिन्नर हायवेला. तर आपल्याला त्या हायवेवरून साकूर गावातून जायचंय, म्हणजे आपण जोडू नाशिक आग्रा हायवे, म्हणजे ते पण इथून 15-20 किलोमीटर लांब आहे. रोड क्रॉस करताना कधी पण गाड्या बघा, समोरून गाड्या येत आहेत, थांबून घ्या. ते रोड क्रॉस करायला मोकळं, मागं बघून घ्या, पुढं बघून घ्या. रस्ता ओके, आता चालू द्या. जर मित्रांनो तुम्हाला आठवत असेल, मी मागच्या व्हिडिओ मध्ये ह्याच रूटने आलतो, फक्त फरक एवढाच होता की तेव्हा ना भरपूर अंधार झालता. हे बघा, स्पीड ब्रेकर 1 2 3 4 5 6 7. तेव्हा ना भरपूर अंधार झालता, म्हणून तुम्हाला अंधारामध्ये काही एवढं बरोबर दिसेल नसेल. तर मित्रांनो, हे आहे आजूबाजूचं कवडदरा गाव, म्हणजे आमच्या गावच्या बाजूलाच आहे कवडदरा. आणि आपल्याला अजून याच्या पुढच्या गावात म्हणजे साकूर फाट्यावरून साकूर गावातून जायचंय, म्हणजे साकूर फाट्यावरून आपला रस्ता बदलल. हा सध्या कुठला आहे? घोटी सिन्नर हायवे. ओके, आपण आता सध्या घोटी सिन्नर हायवेवर आहेत आणि इज्जतीत जाऊया जरा, कारण की या रस्त्याला पण जरा आहेत खड्डे खुड्डे. नशीब आता इथं ना मित्रांनो डांबर टाकलंय, नाही तर आधी भरपूर मोठा खड्डा होता, असा लांबच्या लांब, गाडी डायरेक्ट आपटायची. मग त्याच्यामुळे गाडी चालवायचं तर आम्हाला भीती वाटायची, म्हणजे भीती नाही पण हळूहळू. गाडी जोरात का नाही घ्यायची इथून? हे बघा, हे जर दिसत असेल तुम्हाला, हे ना मध्ये मध्ये ना रस्ते उकरलेत, हे बघा. असेल काहीतरी रस्त्यांचे काम वगैरे करायचे असतील त्यांना, पण हे बघा, हे मध्ये रस्ता चांगला आहे, हे बघा इथं परत रस्ता उकरलाय, हे बघा हा वाला. त्याच्यामुळे काय होतं की गाडी अचानक स्टेबल असते ना, अचानक खाली आपटते. आणि खालचा रस्ता ना असा, हे बघा पट्ट्या पट्ट्याने उकरेले ना, म्हणून काय होतं की आपली गाडी पण अनस्टेबल होते. आता या साईडला रस्त्यांची कामं चालू आहेत, म्हणून कदाचित ही एकच पट्टी चालू आहे. बघू आता, कामं लवकरात लवकर झाली तर चांगलंच आहे. म्हणजे काय होतं की लवकरात लवकर कामं झाली ना, म्हणजे रस्ते पण मोकळे असतात आपल्याला चालवायला. चला, तसा रस्ता सुटलाय, आपण पण सुटलोय. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओ मध्ये मी जवळजवळ एकदम अंधारामध्ये व्हिडिओ काढलेली, बघितली असेल तुम्ही.
आणि त्या व्हिडिओची क्वालिटी पण चांगली आली. म्हणजे माझ्याकडे सॅमसंगचा मोबाईल आहे, तो मी पुढे हेल्मेटला बांधलाय, पण मला अपेक्षा नव्हती की एवढी चांगली क्लिअरिटी येईल. तरी पण ना आपल्या या कॅमेऱ्याने चांगली क्लिअरिटी आली. ठीक आहे, मला पण आवडलं, तुम्हाला पण आवडलं असेलच. कधी पण ना मित्रांनो, आपण एखाद्याला ओव्हरटेक करतो ना, तो बघायचं समोरची गाडी मागची गाडी. कारण की आपण काय करतो, आपण बाईकवर असतो आणि आपण समोर जर एखादी मोठी गाडी येत असली तरी पण ओव्हरटेक करायला जातो शायनिंग मध्ये. ठीक आहे, काय नाही, ओव्हरटेक करा, पण समजा कधीतरी आपलं काय बोलतात, आपला अंदाज जर चुकला ना तर आपण डायरेक्ट स्वर्गात नाही तर नरकात. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही ठोकल्यावर कुठं जाशाल, स्वर्गात नरकात? एकच हे बघा, आता शापूर फाटा पण आलाय. शापूर फाटा आहे मित्रांनो, म्हणजे इथं पण जसं मार्केट भरतं, आम्हाला समजा अशा काही गोष्टी घ्यायच्या असल्या किंवा राशन बिशन भरायचं असलं घरातलं, तर आम्हाला इथं यावं लागतं शापूर फाट्यावर. म्हणजे आमच्या गावापासून 5-6 किलोमीटर लांब. कारण की आहे इथं थोडं मार्केट आहे त्याच्यामुळं. चला, आता आपल्याला ना इथून लेफ्टला जायचंय मित्रांनो. आपण लेफ्टला जाऊच तसं, पण सांभाळून घुसत जाऊ, इकडून गाड्या पण भरपूर येतात. चला, आता आपण साखर गावात घुसतोय. हा साखर फाटा आहे. इथून पण आपल्याला 1-2 किलोमीटर आतमध्ये जायचे. म्हणजे आता 1-2 किलोमीटर नाही, आपल्याला ह्या रस्त्याने सरळ सरळ 15-16 किलोमीटर आता लांब जायचे. आणि तो रस्ता डायरेक्ट आग्रा हायवे, हा मुंबई आग्रा हायवेला मॅच होईल. मग तिथून आपण नाशिकसाठी रवाना होऊ. हा, मागाशी मी काय बोलत होतो, हा की जर गाडी ठोकली तर कुठं जाशाल? हे बघा, हे असे मध्ये मध्ये येतात ना, कधी पण लक्ष ठेवा. हा एक गाव साईटच आहे बाबा, यांना ना काहीच पडेल नसते. मागची गाडी येते, पुढची गाडी येते, हा फक्त त्यांना गाड्या चालवायच्या असतात बाबा. समोरचा स्पीड मध्ये ये, हे अजिबात बघती नाही, डायरेक्ट मध्ये घुसतात. आता तो माणूस बघितला, तुम्ही माग बघतोय, माझी गाडी येते तरी सुद्धा मध्ये मध्ये घुसतोय. म्हणजे अंदाजच नसतो गाडीचा, नुसते चालवतात म्हणून चालवतात. हे असं नुसती ओव्हरटेक करताना पण नाही, ह्या अशा नमुन्यांपासून पण सावध राहावं लागतं. काय एकतर चला, त्यांचं काही नाही, त्यांचं म्हणजे आपण जर अशी आपण गाडी जरी ठोकली ना तरी सुद्धा ते उलटच बोलणार की तू गाडी कशी काय ठोकली. अरे तुला कळलं पाहिजे, माझी गाडी स्पीडला आहे, तुझा अंदाज नाही, तू इंडिकेटर नाही, काही नाही, इंडिकेटर पण नाहीये, डायरेक्ट तू असा मध्ये घुसतोय. आता काही गाडी काही जागेवर थांबते का कधी? म्हणजे चांगलं चांगलं सांगणं सुद्धा पाप असतं असंही. म्हणून बघा, गाडी ठोकली तरी समोरच्याची चुकी, गाडी नाही ठोकली तरी समोरच्याची चुकी, असं इथं. म्हणून गाडी चालवा, सांभाळून चालवा. जाऊ दे, आपला विषय राहिलाच. अरे ठीक आहे, हे चांगले चांगले रस्ते आता. आता आपण साखर गावामध्ये जातोय, काही अडचण नाही. आणि आपल्याकडे आपली 220 आहे, म्हणजे घोडा 220 घोडा. अजून एक घोडा येतोय मित्रांनो, हे बघा. हो, लाल कलर मध्ये होता. बघा, थोड्या दिवसापूर्वी मी एक ब्लॉग टाकलेला, साकूरगावची जत्रा. आता जर समजा ही व्हिडिओ पडायच्या आधी जर मी तो ब्लॉग टाकलेला असेल तर तुम्ही बघितला असेल की आपण जत्रेला आलतो ना, ती याच गावची जत्रा होती. तर बघू, मी प्रयत्न करेल या व्हिडिओच्या आधी ती जत्रेची व्हिडिओ टाकायला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
पण जर नशिबानं ही व्हिडिओ पहिली पडली तर मग मी या व्हिडिओच्या नंतरला ती जत्रेची व्हिडिओ टाकल. पण व्हिडिओ टाकल मी. मस्तपैकी आलतो आम्ही फॅमिली सोबत, मस्त एन्जॉय केले, भारी वाटलं. ते बघा आता ना आपण साखर गावामध्ये पोहोचलोय आणि चाललोय. पूर्ण रस्ता भरेल होता त्या दिवशी. फुल डीजे बँड वगैरे वाजत होते, लोक पण एन्जॉय करत होते, आपण पण एन्जॉय करत होतो. आता जवळजवळ मित्रांनो 4:30 झाले, 4:30. आणि माझ्या अंदाजे तरी आपण 1 तासात नाशिकला पोहोचलो पाहिजे. कारण की इथून नाशिक आहे 40 किलोमीटर. तर आपण 220 इथं 220 वर 40 किलोमीटर 1 तासात आरामात कव्हर होतो. तर चांगला रस्ता असला तर. या साईडला पण रस्त्यांचे कामं चालू आहेत, त्याच्यामुळे आपण जिथे जिथे रस्त्यांचे कामं चालू आहेत किंवा जिथे जिथे रस्ता असा खराब वाटतो आपल्याला, तर आपण तिथं नॉर्मलच गाडी घेऊ. कारण कसं आहे, परत आपल्यालाच प्रॉब्लेम नको. खराब रस्त्यावर गाडी आपण एरेस पळवणार आणि ब्रेक योग्य लागला पाहिजे. कारण की जर रस्त्यावर खडी किंवा वाळू असली तर आपला टायर स्लिप होतो. चला थोडे आपण आरसे जरा व्यवस्थित करून घेऊ. काय मित्रांनो, बऱ्याचशा गाड्या म्हणजे सर्वच मी भरपूर जणांना बघितले जे लोक 220 वापरतात त्यांचे आरसे असे बंद असतात. म्हणजे मला पण आवडतात असे बंद ठेवायला आरसे, एकदम असं घोड्यासारखा लुक येतो. पण काय आहे, आपण जेव्हा गाडी चालवत असतो तेव्हा आपण आपल्या मागून एखादी गाडी येते की नाही हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. कारण की आपण समजा एखाद्या गाडीला ओव्हरटेक करतो किंवा आपली लेन आपण चेंज करतो, ओके, तेव्हा जर आपल्याला समजलं नाही की मागून एखादी गाडी येते, बरोबर, म्हणजे मागून एखादी गाडी पण येणार असली आणि जर ती समजली नाही, आपण तर डायरेक्ट मध्ये घुसून जाऊ ना. आणि मध्ये घुसलं तर काय होईल, ऍक्सिडेंटच होईल. आणि खास करून मोठ्या गाड्या असल्या तर काय नाही, मग तुम्ही स्वर्गात नाही तर नरकातच, हॉस्पिटलला पण नाही जाणार. मग आता विचार करा, तुमचे पुण्य जास्त आहेत का पाप जास्त आहेत, मग ते त्याच्या हिशोबाने तुम्ही ठरवशाल. म्हणून मी गाडीचे आरसे ना दोन्हीच्या दोन्ही हेवाले खोलून चालतो. नाही तर पहिलं मला पण हाऊस होती की मी पण बंद करून चालायचो आरसे. पण एक टाइम माझ्यावर बितेले, मी असंच ना गाडीला एकदा ओव्हरटेक करत होतो, पण कसं मी मागे बघायचो तेव्हा मला जाणवलं की मागून एक ट्रक जोरात येतोय. तरी पण म्हणजे मी घुसलो नाही आणि तरी पण गाडी मी स्लो केलती आणि तो माझ्या बाजूने एवढा जोरात गेलता, डायरेक्ट ट्रकची हवा मला लागलेली, गाडी डायरेक्ट माझ्या जागेवर हललेली. तर हा बघा, हा आपला धरण आहे, दारणा धरण. हे बघा दिसत असेल तर. आम्ही काय बोलत होतो, गाडी डायरेक्ट ना जागेवर हललेली माझी. म्हणजे तेव्हापासून मला या आरशांचं महत्व कळालं. नाही तर आधी मी सुद्धा शायनिंग मारायचो, आरसे बंद ठेवणार आणि रापरूप गाड्या काढणार. हा बघा, हा समोरचा गाडीवाला. थांबा, आपण याच्या पुढे जाऊ, नाही ते दलिंदर काय करेल, स्वतः पण ना नीट गाडी चालवत नाही, आपल्याला पण ना थोडं धोक्यात पाडू शकतो हा. ओके, थांबा, आपण जरा याच्या पुढे घेऊ. काय मित्रांनो, त्या जागेवर ना मला जोरात नव्हती गाडी चालवायची. हो, खड्डे एकच नंबर. पण तो गाडीवाला असं चालवत होता लेफ्ट राईट, त्याच्यामुळे आपल्या गाडी चालवायला पण अडचण होती. म्हणून एकतर अशा गाडीवाल्यांपासून एकतर पुढं राहा जास्त, नाही तर जास्त मागे राहा. त्यांच्या आजूबाजूला तर चालूच नका. चला जरा ओव्हरटेक मारूया. इथले रस्ते पण खराब आहेत. खराब म्हणजे वन साईड चांगले, वन साईड खड्डे. हे बघा ना,
अशी स्टेबल गाडी नाही चालवता येत आपल्याला. हे बघा, आता समजा मी जरी जोरात गाडी घेतली, हे बघा इथं खड्डे आले, हे बघा. म्हणजे तुम्हाला इथे ना ब्रेक मारायच लागतात. असं नाही की तुम्ही अशी एक स्पीड पकडली गाडीची, 40 म्हणा, 50 म्हणा, 60 म्हणा, काहीच नाही. हे बघा, जर तुम्हाला दिसत असेल तर हा दारणा धरण आहे. म्हणजे याच्या माग भरपूर पाण्याचा साठा आहे. हे धरण भरपूर मोठं आहे. म्हणजे चला एक दिवस ना मी या धरणापाशी पण ब्लॉक काढेल, तुम्हाला हा सर्व धरण दाखवेल. लय मोठं धरण आहे हा. ठीक आहे, काही नाही. मी काय बोलत होतो, म्हणजे थोडासा रस्ता चांगला आहे, थोडासा खराब आहे, असं जर तुम्ही जरी समजलं की तर आपण 40-50 ची स्पीड अशी धरून ठेवू, तर ते शक्यच नाही इथे. चला, स्पीड ब्रेकर तर ठीक आहे, स्पीड ब्रेकर चांगली गोष्ट आहे, स्पीड कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकर असतात. पण मग खड्डे, मला त्यांचं गणितच कळत नाही बाबा. स्पीड ब्रेकरचं ठीक आहे, तुम्ही स्पीड कमी करा, किंवा पुढे गाव असतं, शाळा असते किंवा वस्ती असते, त्याच्यासाठी आपण स्पीड ब्रेकर टाकतो, स्पीड कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकर टाकतो. पण ह्या खड्ड्यांचं काय लॉजिक आहे? काहीच कळत नाही. मग जर एवढे खड्डे आहेत आणि गाडी आपली ऑलरेडी स्लो आहे, तर स्पीड ब्रेकर टाकायचा अर्थच काय? आणि जर स्पीड ब्रेकर टाकायचे तर खड्डे तर नीट करा. म्हणजे तुम्हाला स्पीड ब्रेकरवर पण गाडी थांबवायची आणि खड्ड्यांवर पण गाडी थांबवायची, त्यापेक्षा गाडी चालवताच कशाला? बरोबर की नाही? ठीक आहे, करू आपण ऍडजस्ट. एवढे दिवस आपण ऍडजस्टच करतोय, इथून पुढे पण ऍडजस्टच करू. हे बघा, रस्त्यांची कामं चालू आहेत, इथं खाली पाईप टाकतायत आणि त्याच्यामुळे रस्त्यावर खडी टाकले. तर मी आधी पण सांगितलं मित्रांनो, खडी असल्यावर गाडी स्लो घ्या, कारण की खडीवर आपला अजिबात कंट्रोल नसतो. खडीवर पण नाही आणि खडीवर चालणाऱ्या टू व्हीलरचा पण नाही. फोर व्हीलरची गोष्ट वेगळी आहे, पण टू व्हीलरची भरपूरच वेगळी आहे. कारण टू व्हीलर इथं जर स्लिप झाली ना बाबा, ते हे जे दगड दिसत ना, खडे खुडे, तिथं तुम्हाला सोडून काढतीलच. पण डोळ्यात, डोक्यात वगैरे तर असे दगड गेले ना, लई नुकसान होईल बाबा, लई. ठीक आहे, परत ब्रेक मारू. मला रस्त्यावर ना, मी जेव्हा रस्त्यावर गाडी चालवतो ना, तेव्हा मला कसलीच भीती नाही वाटत, ना खड्ड्यांची वाटत, ना स्पीड ब्रेकरची वाटत, ना पाण्याची वाटत. पण बाबा बाबा, जेव्हा रस्त्यावरती खडी टाकलेली असते, त्या खडी म्हणा, वाळू म्हणा, भरपूर भीती वाटते. भीती म्हणजे आता बघा, इथं पण हलकीची खडी आहे, कारण की डायरेक्ट तुमचा टायर फेकून देतो ना तो, ग्रिपच नाही भेटत त्याला. मग काय होणार? जर बॅलन्सच नाही राहणार तुमच्या गाडीला, भीती वाटणारच ना. म्हणून मला रस्त्यावरती जर खडी आणि वाळू वगैरे अशी टाकायला असले ना, तर मी इज्जतीत गाडी चालवतो. कारण की चला, लांबून जर दिसलं खडी वाळू आहे तर आपण गाडी कंट्रोल करतो. रात्रीच्या टायमाला एखाद बारीला आपल्याला दिसत नाही की नेमकी खडी आहे, वाळू आहे. आपण काय समजतो की चला डांबरी रस्ता आहे, आपण आपल्या स्पीडला नॉर्मल गाडी चालवतो. पण नॉर्मल स्पीड सुद्धा त्या खडीवर नाही टिकत. म्हणजे 100% पडणंच आहे आपल्याला. पण ठीक आहे, थोडासा खडीचा रस्ता पण आपण सहन करू, स्लो 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 स्लो. पण इथं थोडासा नाही, इथं हे बघा, हे इथं भरपूरच खड्डे आहेत. मला कधी कधी असं वाटतं, भेंडी मी गाडीच कशाला आणली. खरंच नाही यार, हे जर तुम्हाला असे रस्ते द्यायचे आहेत तर चांगले द्या ना. हे जे खड्डे खुड्डेचे रस्ते आहेत, माणूस काय करणार सांगा बरं. जर माणूस गाडी घेऊन बाहेर निघतो
तर चला बुवा थोडे थोडे खड्डे, एखादा खड्डा ठीक आहे. पण जर रस्त्यामध्ये असे कंटिन्युअस खड्डे असले तर मजा नाही येत ना गाडी चालवायला, इच्छा पण नाही राहत. काय फक्त खड्डे खड्डे, काय ठीक आहे खड्डे खड्डे, पण ती गाडी किती आदळते. गाडी आदळली तर आदळली, आपल्याला पण एक तर लागतच ना थोडंफार खड्ड्यांमध्ये. त्याच्यामुळं हे बघ हे बघ हे दोघं बोलत चाललेत रस्त्याने. अरे बाबा साईडला गाडी लावा आणि बोला ना काय बोलायचे ते. समोरून पण गाड्या येतात आणि अशा खाडी पण असतात. मला यांचं ना लॉजिकच कळत नाही. जे लोक बघा, तुम्ही सुद्धा बघितलं असेल, टू व्हीलर वाले म्हणा, फोर व्हीलर वाले म्हणा, हाय नॉर्मल रस्ता, दोघं पण एका स्पीडला चालतात आणि बोलत 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 जातात. अरे हे कुठलं गणित आहे मला काहीच कळत नाही. थांबा आपण एवढी खडी क्रॉस करू. इथं तर लईच खडी आहे. मी काय बोलत होतो की दोन गाड्या सोबत चालतात बर का, आणि बोलत बोलत जात आहेत हळूहळू नॉर्मल, जसे काही तुम्ही गार्डन मध्ये फिरतायत. अरे जर तुम्हाला बोलायचे ना गाडी साईडला थांबवा. पाच काय तुम्ही 1 घंटा घ्या चांगला बोलायला, थांबा नाहीच. हे बघा हे बाबा एवढे खड्डेत ना रस्त्यात, मी जे काही तुमच्याशी बोलतोय ना माझी सुद्धा लिंक तुटते. आता मग मी पण का आता गाडी साईडला लावू आणि तुमच्याशी बोलू. तर तसं जर तुम्हाला बोलायचे ना गाडी साईडला लावा. तुम्ही 5 मिनिटं घ्या, अर्धा तास घ्या, 1 तास घ्या, बोला, त्याच्यानंतर गाडी चालवा. आणि मी पण काय तुमच्या सेफ्टीसाठी नाही बोलत स्वतःच्या. अरे पण दुसरे पण रस्त्यावर गाड्या चालवतात तुमच्या माझ्यासारखे. की समजा एखादा घाईत असतो, एखादा पुढून येतो, एखादा मागून येतो. तुमच्यामुळे मग त्यांना गाडी स्लो करायला लागते. ठीक आहे गाडी स्लो केली तर केली, आपण जेव्हा हॉर्न देतो ना, आपण हॉर्न जरी मारला तरी सुद्धा हे लोक साईडला नाही होती बरं का. आपल्या धुंदीतच चालत असतात. जाऊ दे आता, तुम्हाला नाही सांगतात पण माणसाला राग येतो. राग तर असा येतो, जाऊ द्या काही गोष्टी मला युट्यूबवर बोलता नाही येते, नाही तर प्रत्येकाला माहिती आहे राग कसा येतो. चला असे एक नमुने आहेच तसे सुद्धा, भरपूर प्रकारचे नमुने असतात रस्त्यावर, आपल्याला ते बघायला भेटतातच. काही नाही, आपण असं त्यांच्याकडे बघायचं, हसायचं, निघून जायचं. इथं पण रस्त्याचं काम चालू आहे, पॉपलॅन येतोय, आपल्याला थांबायला सांगितलंय, आपण थांबून घेऊ, काही अडचण नाही. साईडनी गाडी काढून घेऊ आपण. रस्त्यांचेच कामं सुरू आहेत, पण पूर्णच्या पूर्ण रस्ता खणलेला आहे. ठीक आहे काही नाही, थोडीशी ऍडजस्टमेंट. आपण आता आसवली गावात आहे. इथं ना आसवली रेल्वे स्टेशनचं फाटक आहे इथं समोर. आता त्याच्यामुळं फाटक लागलेलं आहे, गाड्या पण थांबलेल्या आहेत. चला फाटक उघडलंय आता, आपण पण नॉर्मल गाड्या काढून घेऊ. चला फाटक उघडेले, आपण आपल्या हिशोबात निघू. चला मोठ्याला पण गाड्या येत आहेत, थोडी साईडला गाडी घेऊ आपण. फाटक आताच उघडलेले. बाबा एवढे मोठे मोठे ट्रक आहेत. चला आपण फाटक क्रॉस केलंय आणि आपण आता आपल्या रूटला निघून जाऊ.
स्पीड ब्रेकर काय नाही, परत एक स्पीड ब्रेकर येणार आहे. हा बघा आला. चला तो स्पीड ब्रेकर दिसला. हा बघा, हा बघा, हा इथे एक खड्डा आहे. हा, या रस्त्याने खड्डेच खड्डेत. मग मी ते सांगतोय, जर खड्डेत तर स्पीड ब्रेकर कशाला, आणि स्पीड ब्रेकर आहेत तर खड्डे कशाला? सांगा तुम्हीच, काही चुकतंय का माझं? म्हणजे रस्त्यावर दोन्ही प्रकारच्या सेटिंग असतात. गाडी वर जायला पण सेटिंग आहे आणि गाडी खड्ड्यात जायला पण सेटिंग आहे. म्हणजे दोन्ही प्रकारचं, काहीच अडचण नाही. मी तुम्हाला रस्त्यावर चालता चालता काय बोलतात, थांबा एक मिनिट, मीच विसरलो काय बोलायचं होतं मला. बघा इथं रस्त्यांचं काम चालू आहे, म्हणजे अर्धा रस्ता बनलाय, अर्धा रस्ता अजून बनतोय. ठीक आहे, हे काम पण लवकरच पुरं होईल. तर ह्या रस्त्यांच्या कामासोबत खड्ड्यांचे काम झाले तर उत्तमच आहे. बघू आता किती वेळ लागतो रस्ता बनायला. तोपर्यंत रस्ता नाही बनत, आपल्याला असंच खड्ड्यातून जायचंय. काय नाही, जाऊ मग आपण. काय तरी कधीपर्यंत होईल हे रस्ते सांगता नाही येत. इथं आहे मातीचा रस्ता, दगडांचा रस्ता, हे मिक्स आहे, दोन्ही पण मिक्स आहे. बाबा हा ट्रक बघा. ठीक आहे, आपण जरा इथून स्लो घेऊ खड्ड्यात. भावना ओव्हरटेक करायला लागेल आपल्याला. काय नाही, आपला गाडी चालवायचा अंदाज चुकतो मग एखाद्याला जर फॉलो करत बसलं तर. कारण की प्रत्येकाची गाडी चालवण्याची स्किल वेगळी असते. तसे समोरच्याची स्किल वेगळी, माझी स्किल वेगळी आहे. आपण जर एखाद्याला फॉलो करतो तर आपण आपली गाडी चालवणं विसरतो. चला इथून आता परत डांबरी रोड जोडलाय. आपण जाऊ आता इथून आपल्या आपल्या स्पीडनी. बाबा 4:45 वाजत आलेत. तर हे बघा मित्रांनो, हे दृश्य मी आधी पण दाखवलेलं. हा मधला रस्ता आहे, टोटल जंगलचा एरिया आहे टोटल. म्हणून जर तुम्हाला जर कधी या रस्त्याने येऊशी वाटलं, म्हणजे किंवा या रस्त्याने तुम्ही प्रवास करत असाल तर जमलं तर दिवसाच्या उजाडातच प्रवास करा इथून. रात्रीच्या अंधारात नका घुसू. भले मग ती 2 व्हीलर असो नाही तर 4 व्हीलर असो. काय आपली सेफ्टी महत्वाची. आणि असं पण नाही की रस्ते क्लिअर आहेत, या रस्त्यांमध्ये पण भरपूर खड्डे आहेत. की तुम्ही असा विचार करशाल की या रस्त्यांमध्ये आम्ही एकदम अशी जोरात गाडी काढून नेऊ, तर ते शक्य नाहीये. कारण की रस्त्यांमध्ये खड्डे पण भरपूर आहेत. आणि मित्रांनो, टर्निंगला कधी पण हॉर्न वाजवत जा. कारण की समजा समोरून एखाद्याची गाडी येते आणि तुम्हाला दिसत नसेल, आणि जर तुम्ही हॉर्न वाजवला तर समोरचा माणूस हॉर्न ऐकून त्याला समजल की पलीकडे गाडी आहे. कारण की टर्निंगला गाड्या दिसती नाही. म्हणून कधी पण घुसताना हॉर्न वगैरे मारा. हॉर्न वगैरे मारून गाडी चालवली. बाबा हे एवढे खड्डे आहेत ना, मला बोलायचं सुद्धा कंटाळा येते माहितीये का. हा ना, ठीक आहे. आम्ही काय बोलत होतो, टर्निंगला हॉर्न मारत जा. म्हणजे काय होईल, समोरच्या माणसाला सुद्धा कळेल की गाडी येते.
पण काही नाही, सुरक्षित राहशाल बस, त्याच्यासाठी सांगितलं, बाकी काही नाही. रस्ता जरी छोटा असला तरी इथं मोठे मोठे ट्रक चालू असतात, कारण की आजूबाजूला म्हणजे अशा कंपन्या पण आहेत इथं. त्याच्यामुळे कंपन्यांमध्ये माल पोहोचवायचं काम हे ट्रक करत असतात आणि इथं मोठे मोठे वाहनं चालवत असतात. त्याच्यामुळे सांभाळून लक्ष देऊन गाडी चालवा. सर मी पण सांभाळून लक्ष देऊन गाडी चालवतोच. आणि इथं जागेवर बघा बारीक बारीक टर्न आहेत, तर तुम्ही जोरात गाडी आणली तर जोरामध्ये असा टर्न बसणार नाही आणि तुम्ही डायरेक्ट रस्त्याच्या खाली जाशाल. असं होतं, म्हणजे भरपूर वेळा या रस्त्यांवर होतं असं. कारण की नवीन माणूस असतो, नवीन माणसाला रस्त्याचे अंदाज नसतात, तो डायरेक्ट स्पीडला गाडी घेतो आणि गाडी अचानक आउट ऑफ कंट्रोल होऊन रस्त्याच्या खाली जाते, कारण की ओव्हर स्पीड असतो तो. बोलत होतो ना, असे मोठमोठे ट्रक येत असतात आणि कधी पण या मोठ्या गाड्यांना सुद्धा हॉर्न द्यायचा, कारण की हे पण एवढे नाटक करतात ना, रस्त्याच्या मधूनच चालतात. तर छोटी गाडी बघितली ना, म्हणजे आपल्यासारखी टू व्हीलर, तर त्यांना असं वाटतं की काय करणार आहेत आणि डायरेक्ट ना असे रस्त्याच्या या साईडने चालत असतात. अरे हो, चाला तुम्ही, पण आमचा पण विचार करा. हे बघा, हे बघा बाबा, या खड्ड्यांविषयी जेवढं बोलचाल तेवढं कमीच आहे, माहितीये का? कारण की तुम्ही एक खड्डा उकवता, दुसरा खड्डा तयारच असतो तुमच्यासाठी. एक खड्डा उकवता, दुसरा खड्डा तयारच असतो तुमच्यासाठी. किती उकवणार? हे बघा बाबा, आहा. चला आता आपण इथं हायवे पाशी पोहोचतोय आणि आपण आता हायवेने डायरेक्ट नाशिकला एंट्री करू. तर आपण आता जवळजवळ 15-1 किलोमीटरचा रस्ता कव्हर केलेला आहे. 15 नाही 20, 15-20. अजून आपल्याला 20 किलोमीटर जायचं आहे. ठीक आहे, आपण पोहोचून जाऊ. आणि तसं पण आपण आता खड्ड्यांच्या रस्त्यांमधून बाहेर येतोय आणि आता हायवेला रस्ता तर चांगलाच असणार आहे. ठीक आहे, स्पीड ब्रेकर आहेत 3. आता वाजलेत किती मित्रांनो? 4:45 वाजून गेलेत. चला आपण रस्ता क्रॉस करू. रस्ता क्रॉस करून आपण आपल्या साईडला निघून जाऊ. ओके, सांभाळून बघून कधी पण रस्ता क्रॉस करा, मागून गाड्या येत आहेत. चला मित्रांनो, आता आपल्या घोड्यासाठी रस्ता चांगला आहे. ओके, थोडा घोड्याला सेट होऊ द्या. घोडा पळण्यासाठी तयार आहे आपला. ओके, 4:45 वाजून गेलेत. चला मित्रांनो, घोड्याची सवारी करायला तयार. मित्रांनो, घोडा पळतो लय भारीवर, काय लय भारी पळतो. या घोड्याची एक विशेषता आहे, मला माहिती की नाही माहित नाही, पण तुम्ही चला नॉर्मल तर गाडी चालवता, पण जेव्हा गाडी तुम्ही 70-80 क्रॉस करता, ओके, ही वाली, बाकीच्या गाड्यांचं मला माहित नाही, ही गाडी जेव्हा 70-80 क्रॉस करता ना, तेव्हा असं वाटतं की गाडी नुसती पळते, नुसती हवेत, नाही का? असं वाटतं अजून पळवावी, अजून पळवावी. आणि जेवढी तुम्ही पळवशाल तेवढी ती कमीच वाटते. पण तरी पण एवढी पळवायची नाही आपण गाडी. आपल्याला जेवढी गाडी कंट्रोल होते, आपण गाडी तेवढीच पळवा, मजा येते.
आपण आता वेटीची फाट्यावरून निघालो आणि आता हे वाडीवारे गाव आहे. ओके, तर इथं पण स्पीड ब्रेकर आहेत वाडीवाऱ्याला, ते पण जरा मोठे आहेत, म्हणून जरा सांभाळून आपण गाडी टाकू. चला, स्पीड ब्रेकर क्रॉस झाले आपले. चला आता चला आता बस झाला, लय टाइमपास केला आपण. जरा आता आपण गाडी चालवण्याकडे लक्ष देऊया. ओके, बघा उलट पुलट गाडी चालवतात, एकच नंबर. कधी पण गाडी ना ओव्हरटेक करताना मित्रांनो हॉर्न द्यायचा बरं का, कारण की हॉर्न दिला तर समोरच्या गाडीवाल्याला कळतं की एखादा ओव्हरटेक करतोय किंवा रस्ता साईड हो. तर तुम्ही असा हॉर्न दिला नाही तर अचानक समोरचा गाडीवाला घुसतो. गाडीवाला घुसला का मग आपण पण घुसलोच नाही. तुम्ही फक्त राईड एन्जॉय करा मित्रांनो, आणि मी बाईक एन्जॉय करतो यार. रात्र 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 एकच नंबर. इथं जरा सांभाळून, इथं स्पीड ब्रेकर पण आहे आणि रेड लाईट पण लागते. याचा अर्थ इथं गाड्या क्रॉस होऊ शकतात. जरा तुम्ही सांभाळून राहा इथं. म्हणजे कशा गाड्या तर मध्ये येत असतात. मित्रांनो हा एक रस्ता भारी आहे, तुम्हाला दाखवतो. मी आता रेस दिली, रेस सोडली मित्रांनो. मी आता फक्त क्लच दाबलाय. जर तुम्ही बघू शकता माझे हात बाहेर आहेत, तर हा टोटल उतार आहे. तर याचा आपला एक फायदा असतो की मी हे बघा क्लच दाबून ठेवलाय, रेस दिलेली नाही, मी रेस सोडलेली आहे आणि आपली गाडी ऑटोमॅटिकली खाली जाते. तर मग एक फायदा काय की आपलं पेट्रोल पाणी पण वाचतो. ओके, स्पीड म्हणजे स्पीड तर मेंटेन राहतेच, कारण की हा भरपूर मोठा स्लॉप आहे. आपलं पेट्रोल पण वाचतं आणि आपण योग्य प्रमाणात खाली पण पोहोचतो. म्हणजे समजा हा 1000 किलोमीटर तरी असला तरी समजा 1 किलोमीटर तर पेट्रोल आपलं वाचलंच ना. तर हे फक्त टू व्हीलर मध्ये करा. जर असं करायचं असेल तर फोर व्हीलर मध्ये असं अजिबात करू नका. फोर व्हीलर मध्ये तुम्ही तुमची स्पीडनीच चाला, कारण की म्हणजे मला माहित नाही पण मी ऐकलंय की फोर व्हीलर तर आपण बंद करतो तर काय काय फोर व्हीलरचे जे स्टेअरिंग असतात ते लॉक होतात, असं मी ऐकलंय. खरं की खोटं ते नाही माहित. आपण आता पोचलोय खाली, परत स्पीड घेऊया आपण. चला आपण परत स्पीड घेतली आणि आपण आता आपल्या आपल्या स्पीडला निघालो. तुकडुक 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 तुकडुक. अरे मित्रांनो आज ना ट्रॅफिक नाहीये. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल, मागच्या टायमाला काय ट्रॅफिक होती राव. बाबा बाबा, जेवढ्या टायमामध्ये आपण घरी पोचायला लागत होतो तेवढा टाइम भर तर मी ट्रॅफिक मध्ये फसलेलो. एवढा वेळ जर ट्रॅफिक मध्ये गेला त्याच्यामुळे ना आपल्याला अंधारात जावं लागलेलं घरी. पण ठीक आहे, आज रस्ता मोकळा आहे.
त्याच्यामुळे काही अडचण नाही. इथं थोडा स्लॉप आहे. इथे पण ना गाड्या क्रॉस होत असतात, त्याच्यामुळे इथं गाडी स्लोच घ्यायची, कारण की जोरात तर तुम्ही गाड्याच नाही नेऊ शकत. कारण की हे बघा, इथे डायरेक्ट चार रस्ते, डायरेक्ट 4 रस्ते. इकडूनच्या एका गावात जातो, इकडूनच्या एका गावात जातो. हा मधला रस्ता, इथून इज्जतीत क्रॉस करायचं आणि मग तुम्ही तुमच्या हिसाबात तुमची गाडी चालवायची, काहीच अडचण नाही. चालून द्या मग कशी गाडी चालते तुमची. स्लो चालवा, फास्ट चालवा, काहीच अडचण नाही. पण इथे पण ना, म्हणजे मला माहिती आहे थोडेफार ना खड्डेत आणि इथे ना उड्डाणपूल लागतो, त्याच्यामुळं इथे आपण थोडा कन्फ्यूज होतो की राईटला गाड्या जाणार आहेत का लेफ्टला. कारण की काय काय नमुने असे असतात, मी बघितलंय स्वतः, ज्यांना लेफ्टला जरी जायचं असलं ना तरी ते राईटला असतात आणि जेव्हा रस्ता येतो ना तेव्हा रस्ते क्रॉस करतात. अरे पण जर तुम्हाला लेफ्टला जायचे टर्न घेऊन तर तुम्ही आधीच लेफ्ट साईडने चालवा ना. म्हणजे काय होतं की ट्रॅफिक पण नाही लागणार, तुम्ही पण तुमच्या हिशोबात असाल. बघा या साईडला एक रस्ता जातो आणि एक रस्ता वर चाललाय, तर आपल्याला उड्डाणपुलावरून जायचंय. या भाऊ, गाडी नेत पण नाही, स्वतः पण नेत नाही, मला पण नेऊन देत नाही. तर आपण आता वेल्लोळीचा पूल क्रॉस करून आलोय आणि जवळजवळ नाशिक मध्ये एंट्री झालेलीच आहे आपली. काही नाही, थोडंच राहिलंय. इथे पण पुढे स्पीड ब्रेकर आहेत आणि रस्ता सुद्धा क्रॉस होतो इथे, त्याच्यामुळे परत इथे गाड्या स्लो होतात. काय नाही, आपण जाऊ आपल्या लायकीत. बाबा हे बघा, मी सांगत होतो ना तुम्हाला, काय काय नमुने भेटतात. ज्यांना ना लेफ्टला जायचं असतं साले राईटने चालत असतात. हे दलिंद्र त्यांच्यामधले एक आहेत, मग काही नाही. मी आता जस्ट तुम्हाला सांगितलं, जस्ट हे नमुने ना असे असतात. यांना ना स्वतःची पडेलच नसते, दुसऱ्याचं सुद्धा नुकसान करायचं असतं. असे कलाकार ना खास करून असे हायवेला चालत. अरे तुम्हाला जर लेफ्टला जायचे तर लेफ्ट साईडने चाला ना. दलिंद्र ना राईटने चालतील आणि अचानक जेव्हा क्रॉस करायचे तेव्हा लेफ्टला घुसतात. कशाला मी म्हणतो, त्यांना स्वतःच तर काही पडेल नसतं, साला दुसऱ्याचं नुकसान करायचं असतं फक्त. जस्ट उदाहरण दिलं तुम्हाला, जस्ट. चला परत स्पीड ब्रेकर आले बाबा, मोठाले जरा, 1 2 3 स्पीड ब्रेकर लाईन आहेत. आणि मगाशी तो जो गाडीवाला घुसला त्याने इंडिकेटर सुद्धा दिले नव्हते आपल्याला. कसं आता मी कंटिन्यू गाडी चालवतो म्हणून मला गाडीच्या हालचालीवरून अंदाज येतो की बाबा गाडी राईटला जाणार आहे की लेफ्टला जाणार आहे. जसं त्या भाईनी राईट वरून हलका हलका मध्ये यायला लागला तेव्हाच मी बोललो हे लेफ्टला घुसल. जाऊ द्या चला.
मी काय म्हणतो, गाड्या चालवा, इज्जतीत चालवा ना, तुमच्या तुमच्या लायकीत. इथे पण स्पीड ब्रेकर आहेत थोडेसे. थोडं थोडं थोडं. स्पीड ब्रेकर. ठीक आहे मित्रांनो, आपण आता तसा पण नाशिक मध्ये घुसलेलोच आहे. आता आपल्याला हे बघा, आपण आलतो ना, एवढी ट्रॅफिक होती, सगळी या रस्त्यावर ट्रॅफिक होती. पण ठीक आहे, आता इथून 2 रस्ते जातील, एक उड्डाणपूल लागेल पुढे जाण्यासाठी, आणि आपण आता इथून लेफ्ट घेऊ गरवाऱ्याकडे आणि तिथून आपण आंबडमध्ये घुसू. ओके. आजचं वातावरण पण भरपूर खराब आहे, हिवाळा चालू आहे, पण सगळीकडे ढगच आहेत, असं वाटतंय पाऊस पडेल. तर ठीक आहे. हे बघा, हा एक, आता आम्ही कसे लेफ्टला घुसायचे, लेफ्टने चाललोय ना, हे बघा लेफ्टला घुसलोय, समोरचे उड्डाणपूल चाललाय. हा बघा, आपण इज्जतीत लेफ्टला आलो आपल्या आपल्या जागेवर, काही अडचण नाहीये, एकदम इज्जतीमध्ये. चला मित्रांनो, आपण आता गरवाऱ्याला पोहोचतोय. चला म्हणजे मित्रांनो, आपण आता नाशिक मध्ये पोहोचलेलो आहे. हा गरवारे, इथून आपण लेफ्ट घेणार आहे आणि आंबड मध्ये जाणार आहे आपल्या आपल्या ठिकाणी. तिथं थोडेसे 2 स्पीड ब्रेकर आहेत, तेवढे आपण कव्हर करू. गाडी थांबवून घेऊ आपली जरा. ओके ओके, दम घ्या, आपण गाडी साईडला घेऊ. ओके. तर मित्रांनो, आपण आता आंबडमध्ये पोहोचलेलो आहे. आता आपण जाऊ आपल्या आपल्या घरी, थोडं काम आहे मला पण. भेटू पुढच्या व्हिडिओत. चला बाय.